आज जसा आपला महाराष्ट्र आहे तो आधी नव्हता. तर मुंबईचा काही भाग हा बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणून होता. नंतर मराठवाडा हा निजाम संस्थानात होता, त्याला आपण हैदराबाद संस्थानही म्हणू शकतो. त्यानंतर आपला विदर्भ हा मध्य प्रांतात होता व किंबहुना त्या मध्य प्रांताची राजधानी ही आपली नागपूर होती. मग त्यामुळे विदर्भ, मराठवाडा व बॉम्बे प्रेसिडेन्सी याला सर्व एकत्र करून मराठी माणसाचं महाराष्ट्र राज्य स्थापन झालं पाहिजे, हा महाराष्ट्र एकीकरणाचा मुद्दा गत्रे माडखोलकरांनी 1940मध्ये मांडला होता. मग 1946मध्ये बेळगाव येथे झालेल्या 30व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात गत्रे माडखोलकरांनी महाराष्ट्र एकीकरणाचा मुद्दा पुन्हा मांडला व बेळगाव, कारवार, निपाणी, डांग व बिदरसह मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली पाहिजे असा प्रमुख मुद्दा त्यांनी मांडला व सर्व सदस्यांनीही त्याला जोरदार पाठिंबा दिला. त्यानंतर 1946मध्ये झालेल्या महाराष्ट्र एकीकरण परिषदेत ज्येष्ठ नेते सखा पाटील यांनी मुंबईला महाराष्ट्राची राजधानी करण्यास तीव्र विरोध केला व त्यातून खरा वाद पेटला की मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे की नाही मिळाली पाहिजे. पुढच्या रीलमध्ये आपण बघणार आहोत की दार आयोग आल्यानंतर पुढचे कसे किती आयोग आले, त्यानंतर राज्य पुनर्रचना आयोग कसा आला व आंध्र प्रदेश राज्याची पहिली तेलुगू भाषिक राज्य म्हणून स्थापना कशी झाली हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपला अर्जुन या पेजला फॉलो करा. धन्यवाद.